नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना असतील, या सर्व योजनेचे जे काही अनुदान असतील, पैसे असतील, हे तुम्हाला महाडीबीटी NPCIच्या माध्यमातून दिले जातात. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक आहे डीबीटीला, त्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जातात. तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून जमा होतात. या सर्व योजनेचे पैसे जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजनांचे पैसे कसे घ्यायचे, म्हणजेच डीबीटी NPCI तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शकता आणि सर्व पैसे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ऑटोमॅटिकली घेऊ शकता. जे तुम्हाला जे काही आता पैसे येतात ते तुम्ही सर्व पैसे पोस्ट ऑफिसमध्ये घेऊ शकता. ते कसं तुम्ही डीबीटी NPCI चेंज करायचं आहे, कशी तुम्ही बँक चेंज करू शकता, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्व पैसे जर तुम्हाला पोस्टात हवे असतील कोणत्याही योजनाचे, तर तुम्हाला डीबीटी चेंज करायचं आहे. आणि डीबीटी चेंज करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जे काही अकाउंट आहे IPPBचं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं, ते असणं गरजेचं आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये जावा, IPPBचं अकाउंट काढा आणि ते अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे ती मी स्क्रीनवरती तुम्हाला आता दाखवतो. पोस्टामध्ये अकाउंट काढून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे. प्लेस्टोरवरती तुम्हाला IPPB असं सर्च करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता IPPB मोबाईल बँकिंग हे जे ॲप आहे, हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे, याला अलाव करायचं आहे, परमिशन द्यायची आहे. अलाव वगैरे केल्यानंतर लॉग इन नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही तुमच्या पोस्ट ऑफिसमधून अकाउंट नंबर मिळाला होता तो अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर जो कस्टमर ID भेटला होता तो कस्टमर ID इथे टाकायचा आहे. तुमची जे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर एक पिन तयार करायचा आहे. पिन तयार केल्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. हा MPIN जो तुम्ही बनवला होता तो MPIN इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपलं रजिस्टर करून घ्या, MPIN तयार करून घ्या. मी इथे MPIN जो आहे तो तयार केलेला आहे आणि मी आता इथे डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करून प्रोसेस दाखवणार आहे. तर इथे मी लॉग इन केलेलं आहे. MPIN टाकल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि माय सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ऑप्शन एक दिसेल 4 नंबरला सर्व्हिसेस. माय सर्व्हिसेसमध्ये 1 2 3 4 नंबरला आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर इथे पाहू शकता 4 नंबरला एक ऑप्शन आहे आधार सीडिंग. या आधार सीडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे माहिती दिसेल, त्यावरती बाण दिसेल, त्या बाणावरती पुढे जायचं आहे. तर पुढे क्लिक करायचं आहे. त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इथे येणार आहात डीबीटी मॅपिंग. डीबीटी मॅपिंगमध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. चेंज डीबीटी मॅपिंग टू IPPB अकाउंट अँड व्हेरीफाय एक्झिस्टिंग, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इन विथ NPCI. 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून व्हेरीफाय करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तर तुम्ही पाहू शकता OTP पाठवलं जाईल. तुमच्या मोबाईलवरती जो काही OTP येईल तो OTP इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. जसं तुम्ही इथे OTP टाकून सबमिट कराल तर अगोदर तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला सर्व पैसे येत होते त्या बँकेचं नाव दिसेल. तर आता पाहू शकता अगोदर माझ्या पेटीएम पेमेंट बँकेमध्ये पैसे येत होते ते दाखवलं जाईल. आता ती बंद झाली आहे, त्यामुळे मी आता चेंज करतो आहे. मी आता पोस्टामध्ये घेतो आहे. तर पोस्टामध्ये घेण्यासाठी मला आता कन्फर्म खाली ऑप्शन दिसेल, त्या कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तिथं जी बँक दिसली होती पेटीएम पेमेंट बँक, जी अगोदर माझे पैसे त्यामध्ये येत होते, आता मी काय केलं, चेंज केली, कन्फर्म केलं. कन्फर्म केल्यानंतर आता ही रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. आता 2 दिवसामध्येच माझं जे काही पेटीएम पेमेंट बँक ज्यामध्ये पैसे येत होते ते आता चेंज होईल आणि माझे जे पैसे येतील ते कशात येतील, पोस्टाच्या जे काही बँकेचं अकाउंट आहे तिथे येणार आहेत. तर अशा पद्धतीने ही रिक्वेस्ट आपली झालेली आहे. आता तुम्हाला कमीत कमी 2 दिवस थांबायचं आहे आणि 2 दिवसानंतर तुम्हाला चेक करायचं आहे. मी आता 2 दिवस थांबलेलो आहे असं समजतो. 2 दिवस थांबल्यानंतर आता चेक कसं करायचं, तर आधारच्या वेबसाईटवरती यायचं, myaadhar.uida.gov.in. इथं आल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं
आपण चेक करतोय की आपली बँक चेंज झाली आहे का. लॉग इन केल्यानंतर एंटर आधार नंबर, जो काही तुमचा आधार नंबर आहे तो टाका, कॅप्चा टाका, लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकून लॉग इन करा. जसं तुम्ही लॉग इन कराल त्यानंतर तुम्हाला इथे 5 नंबरला ऑप्शन दिसेल, पाहू शकता 1 2 3 4 5 बँक सीडिंग स्टेटस. तर या बँक सीडिंग स्टेटस 5 नंबरला ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझी पेटीएम पेमेंट बँक होती, आता माझी झालेली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड. आणि कधी झाली ती तारीख पण दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता बँक. तर हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. धन्यवाद.